हॅलो. हॅलो. हॅलो, सुनीताताई. श्री स्वामी समर्थ. आता का? हॅलो. हॅलो. हा, आवाज येतोय? हो, येतोय येतोय, बोला ना ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. कुठून हा, कशा बोलताय आहात ताई, तुम्ही? सांगायचंय? हो, सांगते ना, सांगली जिल्ह्यातून. नाव नका सांगू. सांगली जिल्ह्यातून बोलते. हा हा. काय मला अनुभवलं ताई? मला म्हणजे आता पारायणाचा दिवस होता ना, हा. म्हणजे आमच्यात आता शनिवारी पारायण चालू झालंय अच्छा, हा आमच्या हा गावी. हा हा. मग त्याच्या म्हणजे आरतीचं ही एवढं नव्हतं माझ्या ध्यानीमनी हा की हा आरती आपल्याला येईल, पण हा. अचानक शुक्रवारी संध्याकाळी आरती घ्या म्हणून फोन आला मला. अच्छा, अरे वा. म्हणजे बघा. दुसऱ्या दिवशी सकाळी ह्याची आरती असते ना, नैवेद्य आरती 10:30 मग आला फोन. मग मला एकदमच असं कसतर व्हायला लागलं की आता करायचं काय, एकदम अचानक फोन केलाय. हा सकाळपर्यंत हा तयार झालं पाहिजे, मिळतं न मिळतं साहित्य त्याचं हा हा असं हा. नाही. तर पुरगी म्हणली घाबरू नको, टेन्शन घेऊ नको, मी तुला सगळं करू लागते अरे आणि वा. घेऊया आपण. आणि झालं, दुसऱ्या दिवशी आरती ती केली बघा. आणि म्हणलं स्वामींना आता एवढं हे केलंय, हम्म. मला काही त्रास दाखवा की तुम्ही माझ्यासोबत आहे म्हणून. हा तर हा 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 असं हा. म्हंटल मी तिथं आरतीच्या वेळेला. आणि संध्याकाळी म्हणजे सकाळी अध्याय वाचलं नव्हतं मी, घाई ना, हा हा हा. उशीर होतोय म्हणून. मग म्हटलं आता संध्याकाळी अध्याय वाचावं आपलं नित्यसेवेचं. हा हा. अध्याय वाचलं, एक माळ जप केली आणि तारक मंत्र चालू केला. तारक मंत्र चालू करायला आणि ह्याचं देवाऱ्यावरचं त्रिशूळ असते ना, हा ते हा असं आपोआपच खाली पडलं. हा. मग मला वाटलं की बघा. असं काहीतरी वाईट वाटलं ना, त्रिशूळ खाली पडलं म्हणजे नाही नाही असं नाही नाही, बिलकुल असं वाईट वाटू नाही द्यायचं ताई. हे म्हणजे आपल्यासाठी काहीतरी चांगले अपशकुन संकेत. हे असं असं बिलकुल नाही. वाटलं मला. हम्म. मग ते झालं. आणि आता आज सकाळीच मी एका ताईंचा अनुभव ऐकला की पारायणाला त्यांनी एक बसायला आसन टाकलेलं स्वामींना, हा त्याच्यावरती नागतोडा येऊन बसला ना. हा हा हा. तो हा, आता ऐकला तुम्ही अनुभव? तो फार जुना आहे. आत्ता ऐकायला मिळालं. होय, अहो ताई. तुम्ही आणि सबस्क्राईब केलं नसेल म्हणून तुम्हाला रोजच्या येत नाही. आत्ताची येतेत की, ह्या महिन्यात यायला लागले ते. त्याच्या आधी अच्छा अच्छा. केलतं, पण असं ऐकायला टाइम मिळेल तसं ऐकते ना मी, हा असं होते. मग ते झालं. आणि मग मला पण पाठीमागचा म्हणलं, माझा पण तसा अनुभव येऊन गेलाय, आपण सांगावं का काय करावं हा हा असं वाटायला लागलं. मग पाठीमागच्या महिन्यात देवपूजा करत असताना का नाही, हा. ती नवनाथांचं माझं हे आहे, म्हणजे माझी मुलगी नवनाथाचं पारायण करते. त्याचे 9 सुपाऱ्या असतात ना नवनाथांच्या. ती केवढी ती आहे? ती आता इंजिनिअरिंग झाली, तिला सर्व्हिस लागल्या. बघा, आणि ती एवढं छान हा करता. कशात करते, करते पहिल्यापासून करते तिने? इंजिनिअरिंग नवनाथांचं. कशात केलंय? कॉम्प्युटर. वा 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 वा. बघा ताई, कॉम्प्युटर मध्ये. किती आणि मग सुंदर. दोन्ही पण मुली माझ्या छान आहेत त्या. बघा, मग हीच आपली आणि प्रॉपर्टी ताई, अजून होय काय होय, पाहिजे सांगा. काय करायचं सांगा. आणि खरंय. दोन्ही पण मुली माझ्या चांगल्या आहेत त्या. जसं हं. की मला मुलगा सुद्धा एका बघणार नाही असं मुली मला बघते त्या. हा कुठली शब्द असं तोंडात ना आलाय आणि त्यांनी नाही म्हणतात असं नाही. हा आज इकडे जाऊया म्हटलं देवाला, की चल मम्मी आवर. हा म्हणजे सुट्टीच्या बेतावर असते ना, शनिवार रविवार मी म्हणते असं आपण दोघी जाऊया का, तर चल हा आवर हा जाऊन येऊ असं म्हणते त्या. हा म्हणजे मला हा. कुठलं टाळाटाळ करत नाही त्या माझ्या शब्दाला, बरं असं आहे बरं त्या. बरं. आणि मग म्हटलं तर तिचा काय अनुभव ऐकलाय, माझा पण सांगू काय करू असं वाटायला लागलं तुम्हाला. हा मग हा हा. मागच्या महिन्यात काय झालं माहितीये का, हम्म नवनाथाचं ते आम्ही 9 सुपाऱ्या आपल्या सांगितलं ना त्यांनी, पितळेच्या डब्यात ठेवायचं म्हणून. मग ती पितळेच्या डब्यात ठेवली त्या. हम्म. आणि त्याच्यावर फुल घातलेलं असते पूजा करताना. बरोबर. आणि हा त्याच्यावर मागच्या महिन्यात काय झालं, असं खाली घ्यायला लागली मी देव, हा. त्याच्यावर फुल घातले, त्याच्यावर नागतोडा येऊन बसलेला. ओ, मग मी अरे वा. म्हणलं बसलेला. आणि मग मी खाली उतरून ठेवलं आणि तो नागतोडा दुसऱ्या ह्याच्यावर गेला, फुलावर. मग बघा. मी दुसऱ्या फुलावर गेल्यानंतर पूजा करून शना वर ठेवलं. आणि तोच नागतोडा दुसऱ्या दिवशी हल्ला नाही, काय नाही, त्या ह्याच्यावर होता. आपण हा फुल घालतो का नाही हा हा हा. देवापाशी, त्या फुलावरनं परत ते हा. माकूबाईचा मुकुट आहे, त्या मुकुट्यावर जाऊन बसला. किती उशीर, बघा. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत बघितलं तर हाय त्या जागेलाच होता. अय्या. म्हणजे त्या ताईंचा होता 2.25 तास जागेला, आणि हा. माझा पूर्ण 1 दिवस त्या जागेला होता. बघा म्हणजे बघा. आदल्या दिवशी सकाळी कधी येऊन बसला होता कुणास ठाऊक, पण पूजेच्या साधी आधी. गोष्ट आहे का ताई, सांगा एवढं थांबणं. आणि मला म्हणजे काय असं भीती वाटायला माहितीये का, हा. ह्याची हालचाल तर होत्या का नाही कुणास ठाऊक, म्हणलं एवढा उशीर ह्या जागेला बसलाय. म्हणून मी जरासा हात लावला, हा. त्याच्यानंतर ती उडून गेला जाग्यासन. आई ग. एवढा वेळ बसलेला. कमाल म्हणलं कमाल. माझ्यापाशी तर एवढा वेळ स्वामी होतं, किती आणि ह्या भाग्यवान ताईंच्यापाशी तुम्ही. 2.25 तास होतं. किती भारी बघा, वाटलं. खरंच किती भाग्यवान तुम्ही.
खूप छान ताई. आणि त्याच्यानंतर मी का नाही भगतताईंना पण फोन केलता. त्या पण अगदी बोलल्यानंतर का नाही मला एवढं भारी वाटायला लागलं, म्हणजे सेवा जरा पाहिजे होती हा 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 म्हणून मी त्यांना फोन केलता. हा. त्यांना फोन लागला आणि माझ्या असं शरीरात का नाही एकदम कसं तरी शक्ती एखादी येते का नाही हो 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 तसंच हो. मला झालं त्यांच्या संग बापरे. बोलताना. आई गो. एवढं मन मोकळेपणानं बोलायला लागले त्या, हो म्हणजे एकदम ताई, भारी ताई वाटलं. एकदम ग्रेट आहेत. भगत ताई काय, दैवी शक्तीच केंजळे दादा त्यांच्याकडनं काय, माझ्याकडे अशी हे आली असं मला हातचं. जाणवायला लागलं. ताई भगत ताई काय, केंजळे दादा काय, हे ना कोणी होय अहो. हातचं राखून काही बोलतच नाही ताई. नाही 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 त्यांनी हं, सेवा दिल्या. हं. आता सेवा मी करणार आहे, म्हणजे पारायणाचा हा एवढा महिना झाला ना, हा मग ते हा सेवा संकल्प करून करायला सांगितले, हा मग मी हा. करणार आहे. असाही मला अनुभव आला नाही बघा. खूप छान ताई. काल मी केलता फोन पण उचलला गेला नाही, म्हणलं आता नाही, आता ह्या काल ना टायमात तर ताई मी बघावं. दिवसभर ऑफिसला होती. अजून रिटायर झालाय ना तुम्ही? रिटायर झाली ताई, हा. पण अजून काहीच प्रोसेस झालेली नाही माझी नाही व्हय. हा कामाची. हा हा, हा. त्यामुळे कामं चालूच. मग जाणं येणं चालूच आहे, सारखं ऑफिसला फेऱ्या माराव्या लागतात. हो 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 हो. हम्म. आणि होईल माझ्या स्वामींची मामींचा इच्छा. पण तुमच्या आवाजासारखाच आहे माझ्या मामींचा, आणि मामी पण माझ्या लई छान आहे त्या. हो का. सगळी नाती जपून बिपून असते त्या, म्हणजे शिक्षण त्यांचं पूर्ण होऊन बँकेत सर्व्हिसला आहे त्या. बघा. त्यांच्या माहेरची नाती माझी माझ्यापर्यंत, म्हणजे मी आता त्यांना नंदची मुलगी लागते पण मला नणंद समजते त्या. बघा मैत्रिणीसारखं नातं आमचं, कि मावळ भाच्यांचं असं एवढं जवळचं नातं अय्या आहे बघा. किती सुंदर. अशी मामी पाहिजे हो. अहो लय म्हणजे जणांना असं आणि मिळत तुम्हाला नाही सांगू भाग्य. का, हा. म्हणजे खरोखर ज्यांना ज्ञान आहे, शिकलेले आहेत ना, त्या चांगल्याच असतात. खरं आहे की, क्वचित एखादी हो. आता नाही शिकलेली मंडळी पण म्हणजे आपण बघतोय ना काही जवळ, काहींचं असं असं हा असतं वेगळे असते की ते. कधी हा पाहिलं नाही आणि मग ते दिसलं की काहीतरी वेगळं हा 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 वागायचं. असं वाटतं. नाही नाही, माझ्या हम्म. मामी देवाच्या नाही गुणाच्या म्हणजे ना आहेत. हा फरक आहे. स्वामी होय ते होय होय होय. पाठवतानाच त्यांना काहीतरी देवरूपी पाठवतो, पाठवते की ते. ते होय होय. आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना सुखी ठेवतात, खुश सुखी ठेवतात. ठेवतात आणि सगळी म्हणजे स्वतःकडे पण नाती जवळ, चांगली कितीतरी एनर्जी. त्यांना आता असं दुःख येत असेल पण ते हा असं स्वतःचं दुःख नाही दाखवत. आणि बघा खरं म्हणजे मी तर म्हणते असं की त्यांना दुःख येऊच नये अशी आहेत मामी. किती छान, किती छान. सगळ्यांना तुम्ही हा समजून व्हिडिओ कोण पाठवा कुणाला तुमच्या बघायला. मामीला, मी येईल तेव्हा. त्या करतात की नाही बर बर स्वामी सेवा? बर. आ त्या त्या सेवा सेवा करतात. नाहीत करत हो. त्यांना अजून असलं काही माहित नाही. फक्त हा. त्या देवाच्या सेवापेक्षा माणसांची सेवा लय करते त्या. अरे ही वा, क्या मला बात है. लय भारी वाटतंय बघा. हो, किती सुंदर. देवधर्म म्हणजे देवधर्म करतात त्या, हा पण माणसात आता माझी आजी आजोबा लय हा दिवस आजारी होते, पण त्यांना हा. अजिबात असं लहान मुलासारखं जपत होते त्या. अरे वा. सासू सासऱ्यांना कोण जपायला लागलं, नंदांना जपलं त्यांनी, नंदांची सुद्धा सेवा केली आणि भरपूर. ताई त्यांना खूप पुण्य मिळेल हो. होय होय हम्म. पुण्यवानच आहेत खरंच खरंच. त्या. हा व्हिडिओ त्यांना पाठवा नंतर. हा हा हा. तुम्ही मला कधी शेअर करणार, म्हणजे कधी हे आता करणार ताई त्यावेळेला? 8-10 दिवस तरी जातील बहुतेक. जातील काय? आपले बर बर. व्हिडिओ तरी मी रोजचे 3 टाकते. अजून एखादा स्पेशल असेल तर चौथा पण टाकून देते. हा हा. ती मी आज सकाळी 17 तारखेचाच ऐकलाय व्हिडिओ. हा पण म्हणलं आता जास्त नसतील व्हिडिओ, म्हणून आता आणि म्हणलं सांगावं. मला कालच्यान चैन पडेना, कधी सांगेन असं हा झालतं. हा. नाही व्हिडिओ तर भरपूर आहेत. आज पण 4 झालेत ना व्हिडिओ पोस्ट. बर बर बर. चालतंय. खरं म्हणजे 4 पोस्ट करायचा अधिकार नाहीये आपल्याला, हा हा हा. पण तरी आपण बर करतो. बर बर. कधीतरी चालतंय अगदी स्पेशल असेल तर. चालतंय. तुमची हा. तब्येत कशी आहे? मस्त मस्त. आणि आता ते ह्याचं सांगत होता तुम्ही दादाश्रींचं, हा म्हणजे हा. कोणतं संकट येणार आहे काय असं सांगितलं ना? ताई आपलं स्वामीम ग्रुपवर टाकले आपण सगळे व्हिडिओ. टाकलेत काय? तुम्ही स्वामीम ग्रुपवर नाहीये? हाय हाय हाय. पण मला अजून त्यातलं एवढं जास्त माहिती कळत नाही हो. नाही व्हिडिओ टाकलेत ताई त्यासाठी मी. दादाश्रींचं टाकले ती काय? हो सगळे गुरुमौली, दादाश्री, हा हा हा. बर नंतर बर. अजून बरेच विचारवंत आहेत ना, त्यांचे टाकलेत होय ना. होय 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 होय. एकदा बघा तुम्ही स्वामीम ग्रुपवर. बर बर बर. हा मी शेअर करते. हा हा. श्री स्वामी श्री समर्थ स्वामी ताई. समर्थ.